झी 24 तासनं उघड केलेल्या मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटलांना अटक होण्याची शक्यता. कोर्टातनं अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यानं होणार अटक. दादा राजकारणात मोठी इनिंग खेळतील असं वाटत होतं, पण पहिल्यांदाच दादांनी टायमिंग चुकवलं. शोक प्रस्तावादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस भाऊक. अजितदादांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता होती, फडणवीसांचे उद्गार. मित्र शोक हा आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो. अजितदादांचं जाणं प्रचंड वेदनादायी. मुख्यमंत्र्यांकडनं विधानसभेत शोक प्रस्ताव. काळ पुढे गेला तरी वेदना संपणार नाहीत, फडणवीस भाऊक. अजितदादांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. प्रेम करणाऱ्यांना अजितदादांनी अनाथ केलं. शोक प्रस्ताव मांडताना एकनाथ शिंदे भाऊ. दादांच्या आठवणींना दिला उजाळा. अजितदादांची बदनामी करणारेच आज हळहळ व्यक्त करतायत. कुणाला किती बदनाम करायचं याबाबत मर्यादा पाळाव्यात. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. अजितदादांच्या अपघाताबाबत लोकांच्या मनात अनेक शंका. अपघात झालाय हे मानायला कुणीच तयार नाहीये. घातपात झाला असंच वाटतं. भास्कर जाधवांकडून शंका उपस्थित. राजीव गांधींप्रमाणे अजितदादांची हत्या झाली का? आमदार अमोल मिटकरींकडून शंका व्यक्त. विमानात सुसाईड बॉम्बर होता का म्हणत मिटकरींकडून सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी. विमान अपघाताच्या तपासासाठी मुख्यमंत्र्यांनी सीबीआयला वेळेची मर्यादा घालून द्यावी. आमदार रोहित पवारांची मागणी. अजित पवारांनी दाखवलेल्या मार्गाने लढत राहणार असल्याचं मत. विमानातला ब्लॅक बॉक्स जळूच कसा शकतो? रोहित पवारांच्या मागण्यांमध्ये तथ्य. अजित पवारांच्या अपघातावर जितेंद्र आव्हाडांना संशय. मुंबई महापालिका सुधार समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या संध्या दोशींची निवड. कुणीही अर्ज न दिल्याने संध्या दोशींची बिनविरोध निवड.